विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे। बनसोडे यांना उपाध्यक्ष पदावरून काढण्याचा विचार एनसीपी पक्षामध्ये सुरू आहे। बनसोडे यांची नियुक्ती अजित पवार यांनी केलेली होती। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये अण्णा बनसोडे यांनी अनेक ठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका तसंच सीएम फडणवीस आणि डीसीएम सुनेत्रा पवार यांच्या देखील काही कार्यपद्धतीवर त्यांनी भाष्य केलेलं होतं आणि म्हणूनच आता एकंदरीतच सीएम डीसीएम यांच्याकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे असं सूत्रांच्या हवाल्यानं समजतंय। सागर यांच्याकडनं माहिती जाणून घ्यात। सागर, अशा कोणकोणत्या विविध घटना होत्या, कोणकोणते इन्सिडेंट्स होते ज्यामुळे ही नाराजी आहे? गेल्या काही कालावधीमध्ये अण्णा बनसोडे यांच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पार्टीच्या अंतर्गत नाराजी वाढते। दुसरीकडे मुख्यमंत्री सुद्धा नाराज असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना दिसून येते। यात प्रामुख्याने कारण असं सांगितलं जातं की काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दरम्यान अण्णा बनसोडेंनी काही भूमिका घेतली, यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतः अजित पवार नाराज होते। कालांतराने अजित पवारांचं अचानक निधन झालं आणि त्यानंतरनं यावर पडदा पडेल असं म्हटलं जात होतं। पण सुनेत्रा पवारांची सुद्धा फारशी अनुकूल मत अण्णा बनसोडेंचं नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एका बाजूला अण्णा बनसोडे उपाध्यक्ष म्हणून देखील चेअरवर फार बसत नाहीयेत किंवा सभागृहाच्या कामकाजामध्ये पण फारसा सहभाग घेत नाहीयेत, यावरनं सुद्धा मुख्यमंत्री नाराज असल्याचं समजतं। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होत असतील आणि काही इतर महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत असतील, तर त्या दरम्यान अण्णा बनसोडे यांच्या सुद्धा उपाध्यक्ष पदाचं काढण्यात येईल अशी जोरदार चर्चा पक्षांतर्गत रंगू लागलेली आहे। अण्णा बनसोडे यांच्याऐवजी अन्य चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस देण्याच्या तयारीत आहे आणि जे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत अशांपैकी एकाला देऊन त्याची नाराजी कमी करावी अशा स्वरूपाचा एक मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये आहे। अण्णा बनसोडेंचा तसं म्हटलं तर पिंपरी चिंचवडमध्ये फारसा राजकीय फायदा झाल्याचं दिसून येत नाही। या पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने भाजपने यश प्राप्त केलेलं आहे आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये तिथे कुठलीही निवडणूक नाही, या अशा परिस्थितीत अण्णा बनसोडेंच्या शिवाय अन्य पर्यायी व्यक्तींचा विचार करावा असं एक मतप्रवाह पक्षा अंतर्गत आहे। यामुळे सुनेत्रा पवार असोत किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते असोत कदाचित अण्णा बनसोडेंना उपाध्यक्ष पदावरनं पदमुक्त करतील आणि त्यांच्याऐवजी अन्य चेहरा देण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। बरोबर, खरोखरच अशी कारवाई केली जाते का आणि केल्यास मात्र नवा चेहरा कोण असेल याबाबत प्रचंड आता चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।